हे पॉइझनस असेल बघितलं बघितलं 50च्या वरती माहित पडते माणसं काय भरोसा नाही इथे जेव्हा जेव्हा लोक चालले ते असेल ना जहरीली किडे असतील एखादा असेल विषारी किडा असेल जास्त विचार करू नका योगेश विचार करू नको विचार बघा लक्ष द्या इकडे आवाज येते का येस सर ठीक आहे बघा आतापर्यंत 3 मेजर गोष्टी आपण पाहिल्या तीनच पाहिल्या नव्हती तर त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण 3 फेज इंडक्शन मोटर बघितली मोटरचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल बघितलं सगळं तुम्हाला माहिती त्यानंतर दुसरी आपण सिंगल फेज इंडक्शन मोटर बघितली जी की 3 फेज मोटरच आहे 3 फेज मोटर सारखी स्टार्ट करते बट इट इज नॉट सेल्फ स्टार्ट नसते तर त्याला सेल्फ स्टार्ट करावं लागतं त्यानंतर तिसरी जी गोष्ट पाहिली ती कुठली होती अल्टरनेटर ठीक आहे अल्टरनेटरला प्राइम वर आपण कनेक्ट करतो मॅग्नेटिक फील्डचे आपण रोटेट करतो फ्लक्स कट होते आणि ईएमएफ इंड्यूस होते ऑपरेटिंग प्रिन्सिपल अल्टरनेटरचं आता जो चौथा मोठा भाग आहे तुम्हाला वाटलं असेल की मदत सरांनी हिस्टेरिसिस मोटर रिलक्टन्स मोटर का सोडल्या त्याचं काही कारण आहे ते तुम्हाला मी आता पुढे समजेलच तुम्हाला का बरं मी ते सोडून दिली कारण की हे ऑपरेटिंग प्रिन्सिपल आपल्याला शिकणं आवश्यक होतं ज्या छोट्या मोटर आहेत त्याच्यामध्ये हे ऑपरेटिंग प्रिन्सिपल आपल्याला पाहायला मिळते आणि हे पाहायचं होतं म्हणूनच आपण त्या मोटर बाकी ठेवल्या ही माझी पद्धत आहे मी सगळ्यात पहिले 3 फेज इंडक्शन मोटरच शिकवतो 3 फेज इंडक्शन मोटर जरी चौथा चॅप्टर असतं तरी मी 3 फेज इंडक्शन मोटरच पहिले शिकवलं असतं त्यानंतर सिंगल फेज त्यानंतर अल्टरनेटर त्यानंतर सिंक्रोनस मोटर आणि त्यानंतर फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर या चॅप्टरचं नाव आधी स्पेशल मोटर होतं त्याच्यामध्ये लिनियर इंडक्शन जनरेटर लिनियर इंडक्शन मोटर सेक्टर इंडक्शन मोटर अशा बऱ्याचशा मोटर होत्या पण त्यांनी काही सिलेबस मधून काढून टाकले का काढले ते मला माहित नाही पण आता जे आहे ते पण चांगलंच आहे काही वाईट ते पण आपण बघू तर सुरुवात करू आपण सिंक्रोनस मोटर पासून जेव्हापासून मी सिलेबस सुरू केला होता किंवा आपण अल्टरनेटर जेव्हा चालू केलं होतं मी तुम्हाला सिंक्रोनस मशीनचे 2 पार्ट सांगितले होते एक होती सिंक्रोनस मोटर आणि दुसरं होतं सिंक्रोनस जनरेटर सिंक्रोनस जनरेटरला दुसरं नाव आहे अल्टरनेटर पुन्हा सांगतो सिंक्रोनस जनरेटरला आपण अल्टरनेटर सुद्धा म्हणतो सिंक्रोनस जनरेटर मध्ये 2 भाग होते स्टेटर आणि रोटर स्टेटरला आपण आर्मेचर म्हणतो आणि रोटरला आपण फील्ड म्हणतो फील्ड वाइंडिंगला आपण सप्लाय देतो त्याला आपण एक्सायटेशन म्हणतो आर्मेचर वाइंडिंग मधून आपण सप्लाय घेतो आपण असं करत होतो कशामध्ये सिंक्रोनस जनरेटर एक्झॅक्टली तशीच तुमची एक मोटर आहे की जी सिंक्रोनस स्पीड वरती फिरते आणि त्यामुळेच या मोटरला सिंक्रोनस मोटर असं म्हणतात 3 फेज इंडक्शन मोटर बाबतीत तुम्हाला माहिती आहे 3 फेज इंडक्शन मोटरला तुम्ही 3 फेज सप्लाय देता आरएमएफ प्रोड्यूस होते ती आरएमएफ ची स्पीड जी असते त्याला आपण एनएस म्हणतो एनएस म्हणजे सिंक्रोनस स्पीड पण रोटरची जी स्पीड आहे ती सिंक्रोनस स्पीड पेक्षा नेहमी कमी राहते हे तुम्ही शिकले पण या उलट सिंक्रोनस मोटर मध्ये जी रोटरची स्पीड राहते ती सेम असते सिंक्रोनस स्पीडच्या so we can say that in this case ns is always equal to nr म्हणजे ns आणि nr हे नेहमी इक्वल असतात इंडक्शन मोटरच्या केसमध्ये हे कधीच इक्वल नसतात आणि सिंक्रोनस मोटर मध्ये हे नेहमी इक्वलच असतात जर हे इक्वल असेल तरच मोटर फिरेल नाही तर मोटर फिरणार ठीक आहे ऑलवेज रिमेंबर दिस थिंग in synchronous motor ns and nr are equal or there is no nr there is only ns असं म्हटलं तरी चालेल because this motor works only on synchronous speed आता ऑपरेटिंग प्रिन्सिपल बद्दल आपण बोलू पण पहिले कन्स्ट्रक्शन बद्दल बोलू की या मोटर मध्ये नेमकं असते काय अगेन दिस मोटर हॅव्हिंग बघा द कन्स्ट्रक्शन ऑफ सिंक्रोनस मोटर इज व्हेरी सिमिलर टू द सिंक्रोनस जनरेटर सिंक्रोनस जनरेटर आणि सिंक्रोनस मोटरचं कन्स्ट्रक्शन हे सारखंच आहे सिंक्रोनस जनरेटर मध्ये पण आर्मेचर आहे सिंक्रोनस मोटर मध्ये आर्मेचर आहे सिंक्रोनस मोटर मध्ये फील्ड आहे सिंक्रोनस जनरेटर मध्ये फील्ड आहे ठीक आहे फरक फक्त सप्लायचा आहे इन केस ऑफ सिंक्रोनस जनरेटर आपण फील्डला सप्लाय देतो आर्मेचर पासून सप्लाय घेतो सिंक्रोनस मोटर मध्ये फील्ड आणि आर्मेचर दोन्ही गोष्टीला सप्लाय केला जातो फील्ड आणि आर्मेचर दोन्ही गोष्टींना आपण सप्लाय देतो
या उलट जनरेटर मध्ये काय करत होतो, आर्मेचर मधून सप्लाय घेत होतो, फील्ड वाइंडिंगला आपण सप्लाय देतो. सो दिस इज द बिगेस्ट डिफरन्स बिटवीन दिस सिंक्रोनस मोटर अँड जनरेटर. इथपर्यंत समजलं का? मी जे काही भाषण केलं आलं ते ह्याच्यात काही समजलं असतं तर विचार. तर पुढे जाऊ आपण. जनरेटरच्या फील्ड वाइंडिंगला सप्लाय देतात, आर्मेचर मधून सप्लाय घेतात. सिंक्रोनस मोटरच्या दोन्ही वाइंडिंगला सप्लाय देतात, फील्डला पण आणि आर्मेचर. समजलं व्यवस्थित? ठीक आहे. ऑनलाईन सगळ्यांना समजलं काय बघा? हो नाही मध्ये उत्तर द्या पटकन. चल, नवीन टॉपिक आहे, सगळ्यांना समजेल का? ठीक आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, फक्त बघत जा. ठीक आहे, जेव्हा सब्जेक्ट बाकी पूर्ण होऊन जाईल तेव्हा मला सांगायचं हे बाकी आहे ते बाकी. काहीच बोलू नका, चुपचाप बसत. ते मनात ते किडे जे असतील ती शांत ठेवा. ठीक आहे, केडीचं डेरिवेशन राहिलं, केसीचं राहिलं, ते सगळं माहिती आहे मला. इंडक्शन मोटर मधले बरेचसे टॉपिक बाकी आहेत, शांत राहा. ठीक आहे, तर आता हे झालं तुमचं सप्लाय कशा प्रकारे राहते. आता पुन्हा आपण कन्स्ट्रक्शन कडे. बघा, तुम्ही जेव्हा कन्स्ट्रक्शन काढसाल सिंक्रोनस मोटरचं, जे आपण अल्टरनेटिव्ह मध्ये कन्स्ट्रक्शन काढलं, सेम तेच कन्स्ट्रक्शन काढलं, फक्त तिथं प्राइम वर दाखवायचं. ऍक्च्युअली प्राइम वर पण राहते, नंतर सांगतो मी कसं. तर बघा, हे तुमची फ्रेम आहे, फ्रेम बनलेली असते कास्ट आयर्नची, तुम्हाला माहित आहे. त्यानंतर आहे ते तुमचं स्टेटर, त्याला आपण आर्मेचर म्हणतो. आर्मेचर इथे पण स्टेशनरी आहे, रोटेटिंग आहे. ठीक आहे, आता ह्या आर्मेचरला काय असते, स्टेटर कोअर असते किंवा आर्मेचर कोअर म्हणतो. ही आर्मेचरची कोअर आहे. हा जो भाग दिसते तुम्हाला ही कोअर आहे. कोअर वरती काय असतात, स्लॉट असतात खाचे. ठीक आहे, त्या स्लॉट मध्ये आपण आर्मेचर वाइंडिंग करतो. आर्मेचर वाइंडिंग 3 फेज असते, तुम्हाला माहित आहे, कारण की 3 फेज मोटर आहे. ठीक आहे, त्यानंतर आतमध्ये आहे फील्ड. फील्ड वाइंडिंग ही डीसी वाइंडिंग असते, हे पण तुम्हाला माहिती आहे. इथं आपण सप्लाय देतो. आता या ठिकाणी 2 प्रकारे फील्ड, 3 प्रकारे वापरले. तर एक तर फक्त पोलच वापरतो आपण, नाव नाही सांगत मी, नाव नंतर बघू आपण. फक्त पोल वापरतात, पोलवरती वाइंडिंग नाही वापरत. दुसऱ्या केसमध्ये परमनंट मॅग्नेट वापरतात, आणि तिसऱ्या केसमध्ये ही अशी वाइंडिंग वापरतात. ठीक आहे, हे आपण नंतर बघू. हे आपल्याला मोटरचे टाइप्स बघायचे तेव्हा आपण. आला लक्षात मी काय म्हणताय? तर हे सध्या आपण जे पाहिलं ते कन्स्ट्रक्शन आहे, फील्ड आहे, फील्ड मध्ये फील्ड वाइंडिंग आहे, हे डीसी वाइंडिंग आहे, हे आर्मेचर आहे, फ्रेम आहे, आर्मेचर कोअर किंवा स्टेटर कोअर म्हणतो, स्लॉट, स्लॉट मध्ये तुमची वाइंडिंग. आतापर्यंत तुम्ही जितकी कन्स्ट्रक्शन पाहिले त्यासारखंच आहे, काही अलग नाही एक्सप्लेन करण्यासारखं. तिथे हिस्टेरिसिस आणि एडी करंट लॉस होतात, कॉपर असल्यामुळे कॉपर लॉस होतात, हे सगळं काही तेच, काही दुसरं नाही याच्यात. हे झालं कन्स्ट्रक्शन. ज्या स्पीड वरती तुमची मोटर फिरते, जसं की बघा, सप्लाय आपण देतो. सगळ्यात पहिले सप्लाय दिल्यानंतर आरएमएफ प्रोड्यूस होते, जे की क्लॉकवाईज मध्ये फिरते. का क्लॉकवाईज मध्ये फिरते हे तुम्हालाही माहित आहे, आपण प्रोडक्शन ऑफ आरएमएफ पाहिलेलं आहे. At the speed at which these RMF rotate is known as synchronous speed, ns equals to 120 f upon p. f is a frequency, p is number of poles. इथपर्यंत कोणाला काही म्हणायचं आहे का सांगा पडतं. पुढचा टॉपिक बघू द्या मला. सर, मग या मोटर मध्ये स्लिपचा काहीच रोल नसणार का? नाही, स्लिपचा संबंधच नाही ना. स्लिप कशी काय येणार? स्लिप येणार कशी सांगा तुम्ही? जर रोटर आणि स्टेटर दोघांची स्पीड सारखी आहे, दोघांची स्पीड ns आहे, तर देयर विल बी नो स्लिप, बिकॉज व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर स्लिप? इट इज ns minus nr upon ns. both speeds are same, that's why it is 0, that's why slip is 0, there is no slip. कारण की त्याचा ऑपरेटिंग प्रिन्सिपलच ते नाहीये. इंडक्शन मोटर वरती स्लिप वरतीच काम होत होतं. ठीक आहे, स्लिप मुळेच तुमची मोटर फिरू राहिली, थोडक्यात म्हणायचं झालं. कारण की ns equals to nr झालं म्हणजे तुमची मोटर थांबून जात होती. पण या मोटर मध्ये स्लिपचं एक्झिस्टन्सच नाहीये. ते काय नाहीये ते पुढे समजेल. बरं, इथपर्यंत समजलं काय? आता बघा, आपण काय करतो कन्स्ट्रक्शन मध्ये, काय वापरतो त्यानुसार मोटरचे 3 प्रकार पडतात. तो पहिला प्रकार आहे तो आहे परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर. आता ह्या मोटर मध्ये आपण काय करतो, सगळं काही सेम राहते कन्स्ट्रक्शन मध्ये, फक्त ही जी तुम्हाला फील्ड वाइंडिंग दिसते, त्या फील्ड वाइंडिंगच्या ठिकाणी असतात परमनंट मॅग्नेट. ठीक आहे, म्हणजे आता हे जे दिसतात तुम्हाला, दिस इज इलेक्ट्रोमॅग्नेट. आपण डीसी वाइंडिंग सप्लाय दिल्यानंतर हे मॅग्नेटिक पोल तयार झाले ns. पण परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर मध्ये तुम्ही असा कुठलाही सप्लाय देत नाही, ते नॅचरली काय असतात, मॅग्नेट असतात. सो नॅचरली दे आर मॅग्नेट, दॅट्स व्हाय द नेम इज परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर. समजलं का इथपर्यंत मी काय म्हटलं?
जास्त हाय लोड हेवी लोड साठी ते वापरत नाही, जो लाईट लोड साठी वापरतात ते, कारण की ते तेवढं म्हणजे पॉवर प्रोड्यूस करू शकत नाही त्याला, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. सेकंड येते वाउंड फील्ड सिंक्रोनस मोटर. दुसरी मोटर कुठली आहे? आता हे जे तुम्हाला फिगर दिसत आहे ही फिगर म्हणजे वाउंड फील्ड सिंक्रोनस मोटर आहे. आता वाउंड फील्डचा अर्थ काय? इथं आपण फील्ड वाइंडिंग वाउंड केली, वाउंड म्हणजे गुंडाळी, आणि फील्ड वाइंडिंग वापरली, दॅट्स व्हाय द नेम इज वाउंड फील्ड सिंक्रोनस मोटर. समजलं मी काय म्हणतोय? आता तिसरी येते रिलक्टन्स सिंक्रोनस मोटर. आय थिंक येस इट इज रिलक्टन्स. लेट मी सी, कारण की आणखी पत्ता आहे. सो रिलक्टन्स टाइप सिंक्रोनस मोटर हा हे ऑपरेटिंग प्रिन्सिपल आपण रिलक्टन्स मोटर मध्ये पाहतो, आणि हे जे कारण आहे की रिलक्टन्स मोटर आपण घेतली नाही आतापर्यंत. ठीक आहे, आता हे चॅप्टर झाल्यानंतर आपलं टेस्ट सुरू होणार आहे. छोट्या मोटर आपण सगळ्या रिलक्टन्स सिंक्रोनस मोटर. तिसरी रिलक्टन्स सिंक्रोनस मोटर मध्ये काय असते बघा. आता हे जे तुम्हाला पोल दिसतात तिथं आपण फक्त पोल वापरतो, बाकी काहीच नाही वापरतो, ना परमनंट मॅग्नेट ना काही, फक्त असे पोल लावलेले असतात. झालं का? आता मला सांगा रिलक्टन्सचा मीनिंग काय होते? व्हॉट डू मीन बाय रिलक्टन्स? तुम्ही शिकले आहे कशामध्ये? मला वाटते एफडब्ल्यू मध्ये. व्हॉट इज रिलक्टन्स? चौथ्या किंवा पाचव्या चॅप्टर मध्ये शिकले तुम्ही एफडब्ल्यू. जर तुम्हाला येत नसेल आता ते एक ग्लास पाणी पिऊन घ्या आणि झोपून जा. ठीक आहे, आराम करा, काही फायदा नाही इंजिनिअरिंग मध्ये. The opposition to the flow of flux is known as reluctance. Resistance करंटला अपोज करते आणि रिलक्टन्स फ्लक्सला अपोज करते. सॉरी, बरोबर, रिलक्टन्स फ्लक्सला अपोज करते. ठीक आहे, रिलक्टन्स इज गोइंग टू अपोज द फ्लक्स. आता या ठिकाणी काय, जेव्हा आपण असे पोल तर मला सांगा सायलेंट पोल मध्ये एअर गॅप जो आहे तो सारखा असतो का? नॉन युनिफॉर्म एअर गॅप. अँड बिकॉज ऑफ दॅट एअर गॅप, जिथे एअर गॅप जास्त आहे तिथला रिलक्टन्स जास्त आहे, जिथे एअर गॅप कमी आहे तिथला रिलक्टन्स कमी आहे. तर ह्या प्रिन्सिपल वरती सिंक्रोनस मोटरचं सिंक्रोनायझेशन होते. आता सिंक्रोनायझेशन काय आहे इथं बघू आपण. ठीक आहे, सिंक्रोनस मोटरचं सिंक्रोनायझेशन होते आणि म्हणून त्याला म्हणतो आपण रिलक्टन्स सिंक्रोनस मोटर. म्हणजे तिथं जो एअर गॅप असते पोल मधला तो डिफरंट एअर गॅप डिफरंट रिलक्टन्स तयार करते. जिथं एअर गॅप जास्त आहे तिथे रिलक्टन्स जास्त आहे, जिथं एअर गॅप कमी आहे तिथे रिलक्टन्स कमी आहे. तर ह्या प्रिन्सिपल वरती तुमचं तिथं पोल फॉर्मेशन होते आणि सिंक्रोनायझेशन होते. And that's why the name is reluctance synchronous motor. Tell me किती प्रकारच्या सिंक्रोनस मोटर आहेत आपल्याकडे? पहिली कुठली आहे? परमनंट मॅग्नेट. बरोबर, परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर. दुसरी कुठली आहे? वाउंड फील्ड सिंक्रोनस मोटर. यस, वाउंड फील्ड सिंक्रोनस मोटर. आणि तिसरी कुठली आहे? रिलक्टन्स सिंक्रोनस मोटर. जेव्हा आपण फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटर बघू त्याच्यामध्ये हिस्टेरिसिस मोटर, रिलक्टन्स मोटर आणि बऱ्याचशा मोटर आहेत ते आपल्याला बघायचे. त्यासाठी ते सगळं पाहण्यासाठी हे पण तुम्हाला चांगलं करायचं. समजलं का मी काय म्हणताय? ठीक आहे, आता प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन बघू. त्याच्या आधी आपण सिंक्रोनस मोटर सेल्फ स्टार्ट नसते हे काय असते आपण बघू. तर सगळ्यात पहिले महत्वाच्या 3 गोष्टी सिंक्रोनस मोटरच्या बाबतीत जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील किंवा काय स्पेशालिटीज आहेत, काय फीचर्स आहेत सिंक्रोनस मोटरचे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की जर मोटर फिरली तर सिंक्रोनस स्पीड वरतीच फिरते, नाही तर फिरतच नाही. पुन्हा सांगतो, जर का सिंक्रोनस मोटर फिरली तर फक्त आणि फक्त सिंक्रोनस स्पीड वरती फिरते, नाहीतर ती मोटर फिरतच नाही. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ही मोटर सेल्फ स्टार्ट नाही आहे. ही मोटर स्वतःहून सुरू होत नाही. स्वतःहून सुरू करण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आपल्याला यूज कराव्या लागतात. ठीक आहे, ते आपण पुढे बघू. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, ही मोटर वापरल्या जाते ऍज अ सिंक्रोनस कंडेन्सर. म्हणजे ही मोटर अशी मोटर आहे, तसं जर पाहिलं तर मोटर ही कुठला लोड आहे? इंडक्टिव्ह, रेझिस्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह. इंडक्टिव्ह. पण ही जी मोटर आहे ती ऍज अ रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह तिन्ही लोड वरती काम करते. म्हणून ही मोटर आपण पॉवर फॅक्टर करेक्शन साठी यूज करू शकतो. तर हे झालं तिसरं फीचर. पुन्हा एक वेळा, पहिलं फीचर, ही जर मोटर फिरली तर सिंक्रोनस स्पीड वरती फिरते, नाही तर फिरतच नाही. दुसरी गोष्ट,
ही मोटर सेल्फ स्टार्ट आहे का? नाही. तिसरी गोष्ट, ही मोटर पॉवर फॅक्टर करेक्शन साठी वापरला जाते. इट कॅन वर्क ऑन लीडिंग, लॅगिंग अँड युनिटी पॉवर फॅक्टर, ऑल काइंड्स ऑफ पॉवर. आर यू गेटिंग दिस? दॅट्स ऑल. 3 गोष्टी झाल्या कशाबद्दल? सिंक्रोनस मोटरच्या बाबतीत. आता पुढे जायचं आपल्याला. पुढे बघू आपण व्हाय दिस मोटर इज नॉट सेल्फ स्टार्ट. ठीक आहे. बघा आता हा जो कन्सेप्ट आहे खूप महत्वाचा आहे. लक्ष द्या व्यवस्थित, कारण की लगेच समजणार नाही, थोडं कन्फ्युजन होईल. तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही समजलं तुम्हाला विचार. जसं आपण सिंक्रोनस इंडक्शन मोटर शिकलो. इंडक्शन मोटर मध्ये बघा तुम्ही पोल 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 करत होते. तुम्ही जसा पोल दिसतच नाही. तर पोल हे इमॅजिनरी होते, आहे की नाही? 4 पोल 6 पोल इमॅजिनरी, म्हणजे तुमच्या आरएमएफ मॅग्नेटिक फील्ड जी असते त्याच्यामध्ये ते पोल क्रिएट होतात आणि ते पोल फिरत असतात. त्याच प्रकारे सिंक्रोनस मोटर मध्ये पण पोल आहेत. बघा रोटरचे पोल अलग आणि स्टेटरचे पोल्स अलग. ठीक आहे. इमॅजिनरी पोल्स आहेत त्या मोटर. म्हणजे बघा आपण जेव्हा याला 3 फेज सप्लाय देतो आणि सपोज तुम्ही याला डिझाइन केलं 2 पोल साठी, लेट सपोज 2 पोल साठी आपण डिझाइन केलेलं आहे. कशाला? तुमच्या आर्मेचरला. जेव्हा तुम्ही 3 फेज सप्लाय देता, जर पोल 2 असतील तर मला सांगा फ्रिक्वेन्सी सॉरी एनएस ची व्हॅल्यू किती राहील मग? 120 f/p. फ्रिक्वेन्सी आहे तुमची 50, सप्लाय फ्रिक्वेन्सी अपॉन p आहे 2. एनएस ची व्हॅल्यू किती आली? 3000 आरपीएम. व्हेरी गुड. ठीक आहे. म्हणजे एका मिनिटाला ही मोटर किती वेळा फिरत आहे? 3000 वेळा. आता मी जर म्हणतोय ना सेकंदाला, सो इन 1 सेकंड हाऊ मच रोटेशन्स आर देयर? 3000 divided by 60. So tell me what is your answer? 200. 50 rps. That means in 1 second, एका सेकंदामध्ये ही मोटर, या मोटरची सिंक्रोनस स्पीड ही 50 वेळा फिरत. 50 रोटेशन इन 1 सेकंड. कॅन यू इमॅजिन? तुम्ही तुमचं डोळं एक वेळा चालू करून बंद करेपर्यंत ही मोटर 50 वेळा गोल फिरते. इमॅजिन करा. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त स्पीड वरती मोटर फिरतात. तर विचार करा 16,000 आरपीएम काय असेल? युनिव्हर्सल मोटर 16,000 आरपीएम वरती फिरते. 20,000 22,000 एका मिनिटात 22,000 रोटेशन. कॅन यू इमॅजिन? मिक्सरची जेव्हा भिंगरी फिरते तेव्हा पाहिली का तुम्ही कशी दिसते? ते भरर गोल गोल फिरत असते. दिसत बी नाही डोळ्यात. ठीक आहे. एवढ्या हाय स्पीड वरती तुमची, म्हणजे सध्या 3000च झालं. 3000 वरती तुमची सिंक्रोनस मोटर फिरत आहे. हे झालं तुमचं, म्हणजे हे तुमचे पोल सुद्धा ह्या स्पीड वरती फिरणार. ठीक आहे. तुमचे पोल सुद्धा ह्या स्पीड वरती फिरत आहेत. आता बघा आपण काय करतो, आपण आर्मेचरला सप्लाय दिला, आता आपण फील्डला सप्लाय दिला. बघा ही फील्ड वाइंडिंग आहे. आर्मेचरला सप्लाय दिल्यानंतर तुमची आरएमएफ तयार झालं, ज्याला आपण एनएस म्हणतो, सिंक्रोनस स्पीड. आता आपण फील्डला सप्लाय दिला. आर्मेचरचे 2 पोल आहेत S1 आणि N1. फील्ड वाइंडिंगला सप्लाय दिल्यानंतर डीसी पोल तयार झाले, ज्याला म्हणतो आपण S2 आणि N2. इथपर्यंत समजलं का? मला सांगा. ठीक आहे. बघा आता ह्याचे 2 स्वतःचे पोल आहेत, ह्याचे 2 स्वतःचे पोल आहेत. आता प्रश्न हा आहे की आपल्याला मॅग्नेटिक लॉकिंग करायची. मॅग्नेटिक लॉकिंग म्हणजे काय? तर ह्याचा S1 पोल आणि ह्याचा N2 पोल हा लॉक झाला पाहिजे. त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक लॉकिंग. ही लॉकिंग झाल्यानंतरच तुमची मोटर फिरते, नाही तर फिरत नाही. म्हणून ती सिंक्रोनस स्पीड वरती फिरते. तर आता ती लॉकिंग करू नये. सध्या आपण बघू की काही सेल्फ स्टार्ट नाही. मग आता होते काय की आता मोटर तुमची, तुमचं आरएमएफ तयार झालं. ठीक आहे. आता हे बघा, ही आरएमएफ 50 आरपीएस इतक्या स्पीड वरती फिरत आहे. एका सेकंदाला ते 50 वेळा गोल फिरू राहिलं. एवढं हाय स्पीड वरती ते फिरू राहिलं. पण हे बिचारे गरीब, याला आपण सप्लाय दिला, हा म्हणते म्हणजे यासोबत लॉकिंग करायची. लॉकिंग होईल कशी काय? हा आता N2 आहे, तो त्याच्याकडे जाणारच असते. इतक्या तो त्याच्या पोझिशन करून टाकली. म्हणजे आता S1 च्या ठिकाणी 3 वर येऊन जाते. मग आता हा जाणार असते तर तो त्याला रिपेल करून टाकते. म्हणजे हा जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा, म्हणजे S1 असते तेव्हा अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, पण त्या ठिकाणी N1 येऊन जाते. म्हणजे असं त्याच्यामध्ये अट्रॅक्शन रिपल्शन चालू आहे. म्हणजे जे तुमच्या रोटर आहे फील्ड, ते असं करत राहते जागेवर. इकडे यायला जाते. तिथं फॉर एक्झाम्पल इथं S1 आहे, तर हा N1 S1 कडे